कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे कावेरी यश लंडनला जाणार असल्या कारणाने तो अ, जाणार असल्या कारणाने ती आता त्याची बॅग पॅक करत असते आणि बॅग पॅक करत असताना डोळ्यामध्ये अश्रू असतात. त्याचबरोबर यश विना मी कशी राहणार म्हणून मनसुद्धा अस्वस्थ असतं. त्या सगळ्या काही गोष्टी इथे होत असताना आपण पाहतो की यश पाठीमागून आलेला असतो. आता यश पाठीमागून आल्यानंतर इकडे लगेचच तो म्हणत असतो, कावेरी काय झालेलं आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते, यश आज मला खूप अस्वस्थ वाटते. आज तुम्ही जाणार आहात पण माझं मन मानायलाच तयार नाही आहे. मला खूप एकटं एकटं वाटतंय. मी 1 महिना तुमच्या विना कशी राहणार आहे ह्या गोष्टीच मला इथे समजत नाही आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की लगेच आता कावेरी इकडे यशला मिठी मारते आणि यशला मिठी मारल्यानंतर आता यश म्हणत असतो, कावेरी हे काय करताय तुम्ही. अहो उलट मी नसताना तुम्ही या घरात खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि या घराला खंबीरपणे इथे सावरलं पाहिजे. मग तुम्ही असं कसं करू शकता असं सुद्धा आता इकडे यश तिला बोलत असतो. त्यावर कावेरी म्हणत असते, यश ते सगळं काही खरं आहे पण आज मात्र मला खूप जास्त अस्वस्थ वाटते. आज मला खूप त्रास होतोय. मला कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशा होत आहेत पण मला मात्र खूप जास्त त्रास होतोय असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आता यश तिला सावरण्याचं काम करतो. तो म्हणत असतो, कावेरी आत्ता जाणं खूप गरजेचं आहे आणि मी गेलोही नसतो पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, कारण इथे आता मी जर लंडनला नाही गेलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. बरं ठीक आहे, तुमचं जर म्हणणं असेल मी जाऊ नये तर मी नाही जात, मी थांबतो इथंच. असू देत, मी करेल काहीतरी मॅनेज. त्यावर लगेच आता कावेरी म्हणत असते, नाही यश त्याची काही गरज नाही आहे. जा तुम्ही गेलात तरी चांगलंच आहे. तेव्हा आता इकडे ती त्याची बॅग भरायला लागलेली असते. पूर्ण बॅग भरल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे कावेरीने एक शर्ट काढून ठेवलेला असतो आणि एक शर्ट काढून ठेवल्यानंतर कावेरी रडत असते. त्यावर यश म्हणत असतो, कावेरी हे बघा, तुम्ही जर असं करत राहिला ना तर मला त्रास होईल बरं का. माझा पाय नाही ओढणार आहे तुम्ही जर असं वागत राहिलात तर. जर तसं असेल तर मला सांगा, मी आत्ता नाही जात आहे तिकडे. तेव्हा लगेच आता कावेरी म्हणत असते, नाही यश काही गरज नाही आहे, जा तुम्ही बिनधास्त जा, माझं काहीच एक म्हणणं नाही आहे असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते. त्याचबरोबर आता कावेरी म्हणत असते, हे बघा यश, तुम्ही तिकडे जाणार आहात पण गेल्यानंतर मात्र तुम्ही सगळं व्यवस्थित करायचं आहे. मला व्यवस्थित फोन करायचा आहे आणि त्याचबरोबर स्वतःची सुद्धा व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे, समजलं असं सुद्धा आता इकडे कावेरी सगळ्या काही सूचना यशला देत असते. त्याचबरोबर यश म्हणत असतो, कावेरी असं काय करताय, मी काही लहान आहे का. मी लहान नाही आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल, समजलं. आणि मी जास्त लांब जाणार नाही आहे तुमच्यापासून, अगदी तुमच्या जवळच असणार आहे. तुम्हाला फक्त असं वाटत आहे असं सुद्धा आता इकडे यश बोलत असतो. त्याचबरोबर कावेरी म्हणत असते, हो त्या सगळ्या काही गोष्टी इथे मला कळतायत यश, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आत्ता हा जो काही शर्ट आहे तो शर्ट इथे का बरं काढून ठेवलाय. म्हणजे हा एक शर्ट तर माझा फेवरेट आहे. त्यावर लगेच आता इकडे यशने कावेरी म्हणत असते, हो खरं तर मी विसरले तो शर्ट. तेव्हा लगेच आता यश म्हणत असतो, अच्छा विसरलात का, पण मी काय म्हणतो, असू देत, हा माझा फेवरेट शर्ट तुमच्याकडेच असू देत. जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही हा शर्ट इथे घेऊन बसू शकता. त्यावर लगेच आता कावेरी म्हणत असते, यश तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या काही गोष्टी जरी खऱ्या असल्या ना तरी आज माझं मन मात्र खूप जास्त अस्वस्थ होते. मला खूप जास्त काळजी वाटते तुमची. तेव्हा आता इकडे यश म्हणत असतो, हे बघा इथे हात ठेवा. आणि तो लगेच तिचा हात घेतो आणि स्वतःच्या हृदयावरती तो हात ठेवत असतो आणि म्हणत असतो, काही जरी झालं तरी सुद्धा यश आणि त्याचबरोबर कावेरी कधीच वेगळे नाही आहे, समजलं. ते कायम एकच आहेत असं म्हटल्याबरोबर
आता कावेरी लगेच इकडे यशला मिठी मारत असते आणि यशला मिठी मारल्यानंतर यशसुद्धा तिच्या मिठीत जात असतो. त्याचबरोबर दोघेजणसुद्धा आनंदात तर असतातच, पण कावेरीला मात्र खूप जास्त यशची काळजी वाटत असते. आता बॅग पॅक केलेली असते आणि तेव्हा दोघेजणसुद्धा बाहेर येतात. बाहेर आता सगळेजण ह्यांची वाटच बघत असतात. आता बाहेर आल्यानंतर मा तिथे उभी असते आणि मा समोर यश जातो. मा म्हणत असते, यश खरंच जाणं गरजेचं आहे का रे? हे बघ, मला खूप काळजी वाटते आणि त्याहूनही जास्त म्हणजे मला भीती वाटते. माझं मन मला मानायलाच तयार नाही आहे. यश, नको जाऊ. अगं मा, असं काय करतेस? हे बघ, तू जर अशी करायला लागलीस तर कसं होणार आहे? आणि मी नेहमीच अशा मीटिंगसाठी वगैरे जातच असतो ना, मग आत्ता गेलो तर त्याने काय फरक पडणार आहे? हे बघ मा, प्लीज रडू नकोस. आणि तू जर अशी रडत राहिलीस ना तर मग माझा पाय अजिबात बाहेर ओढणार नाही आहे. तेव्हा लगेच आता तो तिच्या पाया पडत असतो आणि पाया पडून इथे तो आशीर्वाद घेत असतो आणि लगेचच म्हणत असतो की हे बघ, मी लवकर परत येईल. आणि तेव्हा मा म्हणत असते, ठीक आहे, लवकर परत ये आणि जे काही तुझं काम आहे तू हाती धरलेलं त्या सगळ्या कामामध्ये तुला यश मिळू दे. तेव्हा लगेच आता यश सगळ्यांच्या पाया पडतो आणि सगळ्यांच्या पाया पडल्यानंतर पौर्णिमा तिला आशीर्वाद देते आणि म्हणत असते, जे काही काम हातामध्ये धरलंस ना त्या कामामध्ये तुला यश येऊ दे. तेव्हा लगेच आता इकडे तो उदयच्या सुद्धा पाया पडतो. उदय म्हणत असतो की बेस्ट लक, लवकर परत ये. असं म्हणून आता इकडे जी काही विद्या आहे, विद्या म्हणत असते, यश भाऊजी, तुम्हाला माझ्या हातची तिळाची चटणी खूप आवडते ना, आणि म्हणूनच मी इथे तुम्हाला तिळाची चटणी खास तुमच्याकरिता बनवलेली आहे. यश भाऊजी, स्वतःची काळजी घ्या आणि लवकर परत या. म्हणून ती रडायला लागते. तर त्यावर यश तिला म्हणत असतो, असं काय करताय विद्या वहिनी तुम्ही? असं करू नका. उलट तुम्ही आणि त्याचबरोबर कावेरी दोघीजणी ह्या घराचा आधार आहात. आता तुम्ही दोघींनी ह्या घराला सावरायचं आहे, असं यश बोलतो. त्यानंतर तो आता यामिनीकडे जातो आणि तो म्हणत असतो, येतो यामिनी. त्यावर तो तिला म्हणतो, तुला काही आणायचं आहे का? तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, नाही नाही, मला काही आणायचं नाही. तू उलट छान परत लवकर ये, आम्ही सगळेजण तुझी वाट बघतोय. असं म्हटल्यानंतर तो म्हणत असतो, हो, मी नक्की परत येतो. आता इकडे सगळ्यांचा निरोप घेऊन तो निघण्याचा प्रयत्न करत असतो आणि निघत असताना मा म्हणत असतात, यश, सांभाळून व्यवस्थित काळजी घे, बाहेरचं काही खाऊ नकोस, त्याचबरोबर तब्येतसुद्धा सांभाळायची आहे. तेव्हा लगेच आता इकडे तो कावेरीकडे एक नजर टाकत असतो. कावेरी मात्र भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत असते. आज खूप जास्त वाईट वाटत असतं, कारण लग्नसुद्धा खोटं खोटं केलेलं असतं आणि तिनं सांगितलेलं असतं, तुम्ही परत इथे लंडनवरून आलात ना तर मग आपण आपल्या लग्नाबद्दल सगळं काही घरच्यांना सांगूयात आणि पुन्हा एकदा थाटामाटामध्ये लग्न आपण करूयात. आता यश पुढे जात असताना यामिनी पाठीमागून त्याला आवाज देते, यश थांब ना. असं म्हटल्यानंतर मा तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, यामिनी, काय चाललं काय आहे हे? बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला असं पाठीमागून टोकू नये, तरीसुद्धा तुला ह्या गोष्टी कळत नाही आहेत का? त्यावर यश म्हणत असतो, असू दे मा, बोल यामिनी, काय झालं? त्यावर ती म्हणत असते, यश, मी काय म्हणते, तू आता लंडनला जाणारच आहेस ना, तर मस्त चॉकलेट्स घेऊन ये. त्यावर लगेच आता इकडे सगळेजण म्हणत असतात, यामिनी, काय हा मूर्खपणा, किती बावळटपणा आहे हा. अगं माझ्यासाठी काही नाही, अनुसाठी, चिकूसाठी, त्यांच्यासाठी मी चॉकलेट सांगत आहे, माझ्यासाठी नाही सांगत आहे. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे हे सगळं काही सांगितल्यानंतर आता यश हो म्हणत असतो, असू दे मा, कमीत कमी त्यामुळे तरी ती गोड बोलेल माझ्याशी. आता आपण पाहतो की यश बाहेर निघालेला असतो. तेव्हा इथे तो म्हणत असतो, दादा तू काळजी घे. त्यावर उदय म्हणत असतो, मी काय म्हणतो, मी खरं तर तुला एअरपोर्टला सोडायला यायला हवं होतं, पण माझी तब्येत खूप जास्त खराब आहे आणि मला त्रास होतो, विकनेस पण आहे. तेवढ्यातच यशला कोणीतरी आजूबाजूने जाताना दिसतं आणि तो म्हणत असतो, असं मला का वाटतंय की आत्ता इथे कोणीतरी होतं आणि कोणीतरी आपल्या घरावर लक्ष ठेवून आहे, असा तो मनामध्ये विचार करत असतो. तेवढ्यातच आता उदयला तो म्हणत असतो, दादा मी काय म्हणतो, मी जाताना तुझी गाडी घेऊन जाऊ का? तेवढ्यातच उदय म्हणतो, अरे विचारतोयस काय, जा ना, घेऊन जा. तेव्हा तो त्याला त्या गाडीची चावी देत असतो आणि त्या गाडीची चावी दिल्यानंतर आपण पाहतो की आता इथे यश जो आहे तो उदयची गाडी घेऊन जाणार असतो. तर इकडे लगेच आता उदय म्हणत असतो, बेस्ट लक, सावकाश जा आणि पोहोचला की फोन कर.
कंटिन्यू अपडेट देत राहा. तेव्हा यश म्हणत असतो, हो दादा, तू सुद्धा स्वतःची आणि त्याचबरोबर घरच्यांची सुद्धा छान काळजी घे. तेव्हा लगेच आता इकडे गाडीची चावी घेतल्यानंतर यश आता उदयची गाडी घेऊन जाणार असतो. पण इकडे मात्र कावेरी खूप जास्त अस्वस्थ असते. तिच्या मनामध्ये खूप सारे विचार इथे सुरू असतात. आता यश हा गाडी घेऊन निघालेला असतो आणि वाटेमध्ये असताना लगेचच त्याला कावेरीचा फोन येतो. आता यश म्हणत असतो, मी तर आणखी एअरपोर्टला सुद्धा पोहोचलो नाही तरच कावेरीचा फोन सुद्धा आलाय. हा कावेरी, बोला ना, मला पोहोचू तरी द्यायचं होतं कमीत कमी एअरपोर्टला. आत्ता तर मी घरातून निघालोय तर लगेच तुम्ही मला पाठीमागे फोन केलाय. त्यावर कावेरी म्हणत असते, यश, पण मला आज खूप जास्त कसं तरी होतंय, अस्वस्थता जाणवती. मला कळत नाही हे सगळं का होतंय म्हणून. पण यश, खरंच आज तुम्ही तिकडे जाणं गरजेचंच आहे का? कावेरी, असं काय करताय तुम्ही? हे बघा, पण ठीक आहे, सगळं काही जरी झालं ना तरी मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये का? त्यावर यश म्हणत असतो, आता काय तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगताय त्या गोष्टी तर मीच सगळ्याच तुमच्या ऐकतोय ना. तुमचा शब्द मी कधी कुठे टाळलेला आहे? नाही टाळला ना. मग बोला, काय आहे ना, जर तुम्हाला सर्दी वगैरे झाली ना तर मस्त आल्याचा चहा तुम्ही प्यायचा आहे. आता मी तिकडे असते तर बनवून दिला असता, पण मी नाही आहे ना तिकडे, त्यामुळे स्वतः व्यवस्थित काळजी घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या एअर हॉस्टेलकडे अजिबात बघायचं नाही आहे, समजलं? त्यावर लगेच आता इकडे यश म्हणत असतं, हो, मी त्यांच्याकडे न बघताच बोलेन. आता तर ठीक आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते, हो आता ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. आता इकडे यश गाडी चालवत असताना तो ब्रेक लावण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण त्याला मात्र काही केल्या ब्रेक इथे लागतच नाही. आणि काही केल्या ब्रेक न लागल्यामुळे आता मात्र त्याच्या मनामध्ये खूपच काही गोंधळ सुरू असतो. आता तो म्हणत असतो, नाही नाही, माझ्याकडून अजिबात ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या इथे कळता कामा नयेत. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे ब्रेक लागत नाही ही गोष्ट कावेरीला कळायला नको, असा तो विचार करतो. आणि तेव्हा शेवटच्या क्षणाला इथे आता यश म्हणत असतो, कावेरी, कावेरी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे. त्यावर इकडे कावेरी म्हणत असते, बोला ना, काय सांगायचं आहे यश? तेव्हा यश म्हणत असतो, लव यू टू कावेरी. कावेरी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही माझ्या बेस्ट इथे लाईफ पार्टनर आहात. असं म्हटल्यानंतर आता इकडे कावेरी म्हणत असते, काय यश, आत्ता हे अचानकच असं का? तेव्हा बरं ठीक आहे यश, पण काय झालंय, तुमचा आवाज असा काय येतोय? त्यावर लगेच आता यश म्हणत असतो, चला चला, खूप ट्रॅफिक आहे, मी फोन ठेवतो. असं म्हणून यशने फोन कट केलेला असतो. तेवढ्यातच कावेरी विचार करते, नेमकं काय झालेलं असेल? यशने असं अचानकच फोन कट केला आणि त्याचबरोबर ट्रॅफिक म्हणाले, पण ट्रॅफिकचा वगैरे तर कसलाच आवाज येत नव्हता, हा तर ब्रेक लागल्याचा आवाज येत होता. यश ठीक तर आहेत ना, असा कावेरी विचार करते. तर इकडे आता यशच्या गाडीचं ब्रेक फेल झालेलं असतं आणि तेव्हा यशची गाडी एका ठिकाणी जाऊन धडकते आणि धडकल्यानंतर यशच्या डोक्याला थोडासा मार लागतो. पण यश थोडासा शुद्धीत असतो. तेव्हा तो गाडीच्या बाहेर येतो. आता गाडीच्या बाहेर आल्यानंतर डोक्यातून थोडंसं रक्त येत असतं. तेव्हा इकडे तो डोकं गच्च धरत असतो आणि तेव्हा गाडीची जो काही दरवाजा आहे तो उघडण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला मोबाईल घेऊन फोन करायचा असतो. तेवढ्यातच आता आपण पाहतो की एक लेडीज पाठीमागून आलेली असते आणि ती त्याच्या डोक्यामध्ये जोरातच काठीने मारते. आता इकडे काठीने मारल्याबरोबर आपण पाहतो की कावेरी रूममध्ये असताना यश आणि तिचा फोटो जमिनीवर पडतो. तेव्हा मात्र ती खूपच घाबरते. ती म्हणत असते, नाही नाही, माझं मन मला मानायला तयारच नाही. नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे हे कळत नाही. नक्की यश इथे कुठल्या तरी संकटात आहेत. यशला काय झालं असेल, असं काय झालं असेल, असा इकडे ती विचार करते. आता यशच्या डोक्यामध्ये एक खूप मोठी काठी मारल्यानंतर यश डोकं धरत असतो. पाठीमागे कोण आहे, कोणी माझ्यावर वार केला आहे हे पाहण्यासाठी मान वळतो तर समोर एक स्त्री असते आणि तिच्या हातामध्ये काठी असते. यश म्हणत असतो, तू कोण आहेस तू? तर इकडे आपण पाहतो की आता मला खूप जास्त यशची काळजी असते, त्यामुळे त्या कावेरीकडे आलेल्या असतात आणि कावेरीला विचारत असतात, काय ग कावेरी, यश पोहोचला का? आता लगेचच कावेरी म्हणत असते, नाही नाही, मी आत्ता ह्या सगळ्या गोष्टी अजिबात इथे मला सांगू शकत नाही. मला काही जरी झालं ना तरी सुद्धा शांत बसलंच पाहिजे. तेव्हा इकडे ती म्हणते, मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करते पण आणखी ते पोहोचले नाही येतं. बरं ठीक आहे, पोहोचला की मला सांगा सगळं काही. तेव्हा कावेरी म्हणते, हो नक्कीच मी तुम्हाला सांगेन. तर आता आपण पाहतो की इकडे यश म्हणत असतो, तुम्ही कोण आहात, कोण आहात तुम्ही, असं सुद्धा आता इकडे तो तिला विचारत असतो. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ते विचारल्यानंतर आता ती स्त्री लगेचच तोंडाला हात लावूनच घेत असते आणि म्हणत असते, यश तू,
अरे तू कसं काय ह्या गाडीमध्ये, ही तर उदयची गाडी आहे ना. म्हणून ती लगेच गाडी बघायला जाते. तर इकडे ती उदयचीच गाडी आहे हे तिच्या लक्षात येतं. मग यश, तू ह्या गाडीतून काय करत होतास बाळा, बोल ना, तू ह्या गाडीतून काय करत होतास, ही तर उदयची गाडी आहे ना. तेव्हा लगेच आता इकडे यश म्हणत असतो, म्हणजे आत्तापर्यंत आमच्या घरासोबत ज्या काही गोष्टी ते होत होत्या त्या सगळ्या काही तू करत होतीस, ह्या सगळ्या गोष्टीला तू जिम्मेदार आहेस, असं सुद्धा आता इकडे यश बोलत असतो. त्याचबरोबर माता इथे देवासमोर येऊन उभ्या राहिलेल्या असतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात. माझा जो काही यश ज्या कामासाठी गेलेला आहे ते काम त्याचं व्यवस्थित मार्गी लावू दे. काही जरी झालं तरी सुद्धा इकडे माझ्या यशवर कोणतंही संकट इथे येऊ देऊ नकोस, असं इकडे मा म्हणत असते. त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की कावेरी विचार करत असते, काय करू, मी यशचा केव्हापासून फोन करण्याचा प्रयत्न करते पण फोन आता लागत नाहीये. तेव्हा ती लगेच आता इकडे तिच्या भाऊजींना फोन करत असते, म्हणजेच की यामिनीच्या मिस्टरांना, आणि म्हणत असते की झालेला सगळा प्रकार ती सांगते. आणि त्याहून एक गोष्ट म्हणत असते, आत्ता यशचा मला खूप टेन्शन आलंय, यशचा आवाज सुद्धा वेगळाच येत होता. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे यश ब्रेक लागल्यासारखं वाटत होतं, म्हणजे यशला मी जेव्हा फोन केला तेव्हा. त्यावर तिकडून म्हणत असतात, बरं ठीक आहे कावेरी, तू काळजी करू नकोस, मला यशच्या गाडीचा नंबर दे. तेव्हा लगेच आता कावेरी यशच्या गाडीचा नंबर देत असते. आणि यशच्या गाडीचा नंबर देत असताना आपण पाहतो की तेवढ्यातच तिथे आता उदय आलेला असतो. आणि उदय आल्याबरोबर तो म्हणत असतो, कावेरी काय झालेलं आहे, तू कोणाला यशच्या गाडीचा नंबर देत आहेस. तेवढ्यातच आता कावेरी म्हणत असते, नाही 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 काही नाही कसं, तू कोणाला तरी कावेरी यशच्या गाडीचा नंबर देत होतीस, बोल ना काय झालेला आहे, असा त्याचा आता इथे प्रश्न असतो. पण तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे यशच्या डोक्यातून रक्त येत असतं, डोक्याला काठीने पुन्हा मार लागलेला असतो. आणि तो म्हणत असतो, बोल ना बोल, तू कोण आहेस, तूच आमच्या घराच्या वाईटावर टपली आहेस, तूच इथे चिकूला त्या फॅशन शोमधून गायब केलंयस, आणि त्याचबरोबर तूच इकडे माझ्या उदयदादाचा सुद्धा अपघात घडून आणलेला आहेस, बोल बोल, तूच केलेस ना हे सगळं. त्यावर लगेचच आता ती म्हणत असते, अरे आणि आता सुद्धा तू का आमच्या वाईटावर टपली आहेस, का का मला त्रास देतेस. त्यावर लगेच आता इकडे त्या हात जोडतात आणि म्हणतात, अरे बाळा नाही नाही, आतापर्यंत तुला मी त्रास नाही दिला, तू उदयची गाडी कशामुळे घेऊन आलेली आहेस आणि तू कोण आहेस सांग ना. त्यावर लगेच आता ती व्यक्ती म्हणत असते, मी तुझी आई आहे. असं म्हटल्यानंतर यशच्या पायाखालची जमीनच सरकते. ही आणि माझी आई असा त्याच्या मनामध्ये विचार येतो. हो बाळा, हो मी तुला अगदी बरोबर सांगते, मीच तुझी आई आहे असं ती म्हणत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यश आता इकडे त्या बाईला त्या गाडीमध्ये कोंडत असतो. आणि त्या बाईला गाडीमध्ये कोंडल्यानंतर ती बाई म्हणत असते, यश काय करतोय, सोड मला यश, प्लीज मला बाहेर काढ यश, असं करू नकोस म्हणून त्या जोराजोरात ओरडत असतात. तेवढ्यातच आता इकडे त्या जोरातच दरवाजा उघडतात आणि दरवाजा उघडल्यानंतर यशला धक्का लागतो. यशला आता त्या दरवाजाचा धक्का लागल्यानंतर पाठीमागे जो खूप मोठा दगड असतो त्या दगडावरतीच यश जाऊन आपटतो. यश जाऊन आपटल्याबरोबर इथे आता महादेवासमोर देवीचा जप करत असतात. ती माळ मात्र इथे त्यांच्या हातामधून खाली पडते. त्यांच्या हातामधून ती माळ खाली पडल्यानंतर आता आपण पाहतो की माला खरंच खूप मोठा धक्का बसतो आणि त्या डोळे मोठे करूनच इकडे देवी इकडे पाहत असतात. तर आत्ता इकडे दुसऱ्या बाजूला यश हा त्या दगडावरती पडलेला असतो. कावेरी आणि त्याचबरोबर इकडे आता यमिनीचे मिस्टर हे दोघे जण सुद्धा त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले असतात. पण तोपर्यंत ती लेडीज गायब झालेली असते. आता कावेरी तिथे येते आणि म्हणत असते, यश तुम्हाला काही नाही झालं, यश प्लीज डोळे उघडा यश, मी आलेली आहे, कावेरी आलेली आहे, तुम्हाला काहीच होऊ देणार नाही यश, असं आता इकडे कावेरी बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे जे पोलीस आहेत म्हणजे यामिनीचे मिस्टर ते आता यशचा हातामध्ये घेतात आणि लगेचच त्याची नाडी चेक करत असतात, पल्स चेक करत असतात. पण तोपर्यंत यशचा मात्र जीव निघून गेलेला असतो, कारण आता यशच्या डोक्याला 2 वेळा मार लागलेला असतो. इकडे कावेरी म्हणत असते, यश उठा प्लीज. पण आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, यशच्या आईचं सत्य आणि त्याचबरोबर यश जिवंत आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे समजतील का, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचबरोबर इथे यशची आई धर्मादी कुटुंबावर का सूड उगवण्याचा प्रयत्न करते हे पाहूयात उद्याच.